शुभ सकाळ. आज आहे 1 जुलै. पहाटे 5ला अलार्म वाजला आणि मी दार उघडून बाहेर बघितले, कारण की आज आहे आमच्याकडे मॅरेथॉन. आणि मला वाटले की आत्तापासूनच मॅरेथॉनची लगबग चालू झाले, पण तसं नाही झालं. 5:45च्या आसपास उजेड पडायला सुरुवात झाली आणि मॅरेथॉनसाठी सगळे मुलं मुली बायका माणसं जे काय भाग घेतले ते सगळे, आणि समर्थला सुद्धा मी उठवलं की उठ म्हणलं, मॅरेथॉन आहे आज, तुला बघायचं आहे. तर मी सुद्धा कधी मॅरेथॉन बघितलेलं नव्हतं, म्हणजे कसं असतं, आणि समर्थला सुद्धा मला दाखवायचं होतं. तसं तर याच्यामध्ये मला पण खूप इच्छा होती भाग घ्यायची मॅरेथॉन, पण नाही, माझं इतकं वजन आता डिलिव्हरी नंतर वाढलं, हे शक्य नव्हतं. आणि त्यानंतर मॅरेथॉन चालू झालं जबरदस्त. पण त्याने प्रयत्न छान केलाय ना समू, तसं नाही म्हणायचं बाळा. समू म्हणते म्हातारा तसं. हे बघा गरलं मस्त पैकी. मस्त मस्त. भारी ना. पुढच्या वर्षी तू कर. पोरं जास्त आहेत, छोटे पण आहेत. कोण आहे? इथले एक छोटे पोरगं स्कूल मध्ये येते. होय का? हा, 5वीला आहे. हे बघ, मुलाची संख्या जास्त आहे. मोठी माणसं पण आहेत बाळा, पप्पासारखे, चाच्यासारखे. स्कूल येते आणि ते गेलं. हे बघ छोटू. छोटू कसं टी शर्ट घाल. मस्त असा आज समोरच्या डब्याला आणि लाडूच्या डब्याला ग्रेव्ही मधला बटाटा, लसूण टोमॅटो कांदा ग्रेव्ही बनवले, आणि जास्त तिखट नाही. हे डब्यात मस्त ग्रेव्हीवाला बटाटा, चपाती आणि खारे शेंगदाणे. आणि 3:30ला जो डब्बा असतो तो वेगळंच काहीतरी बनवेन ते. 5 वाजल्यापासून मॅरेथॉनचा गर्दा चालू होता. आता मॅरेथॉन संपले, चला दाखवते. मुलं गेले, आता मुली चालल्यात. कुठे चाललं पिल्लू तू? स्कूलला. हा चला. लॉलीपॉप दिल्यानंतर आता निघालाय, उठतच नव्हता.
तू शाळेत रडला? इकडं बघ. तू रडला का? इकडं बघ. तू शाळेत रडला नाही? आवडली का शाळा? लाडू आपणाला दाखवतोय डब्बा खाल्ला का. तर ही मुंबईच्या आत्यानं ना समर्थला आणलेला डब्बा आहे. अरे वा, गुड बॉय. बटाट्याची भाजी आणि चपाती दिलेली. तूच खाल्ला का फ्रेंडला दिला? नाही मी खाल्ला. अरे वा, अर्धी चपाती दिलेली. माझं सोनले शान आहे ग माझं बाळ. तुला शाळेतून घेऊन आले, तो बाहेर काय करतोय तुम्हाला दाखवतेच. आणि इथं मी भाजते आता रवा. तर रवा ह्याच्यासाठी की मला उपीट बनवायचं आहे. 3:30ला समोर डायरेक्ट बसमधूनच क्लासेसला जातो. तर त्याच्यासाठी मी इथं आज उपीट बनवणार आहे. तर उपीट खूप दिवसापासून दिलंच नाही त्याला मी अजून एकदा सुद्धा. ट्युशन चालू झाल्यापासून. लाडू काय करते बघ. माझी लाडूले अभ्यास करते. अले बापले, आता काय खाल्लं नाही. गोल गोल पाय कशा पलीकडला? पलीकडला पाय कशा पलीकडला? दुखल की तसं शरल कला. हा, गुड बॉय. कडा अभ्यास. येऊन पोचलं नाही तोपर्यंत लिकरू माझं गटगट पाणी पिलं आणि अभ्यासाला लागले. थकले पिल्लू तू? मया करावं तेवढं कमी आहे माझ्या पिल्ल्याचं. हा करा, गुड बॉय. परत मावशांना दाखवू अभ्यास तुझा. छान काढा. असं हे बुक कशी धरलाय उलटी. हा, आता इथून असं खाली काढत जायचं. काढा. मी खाऊ बनवते. हा, तर एक लाडूच्या शाळेचं टेन्शन मिटलं बाई. लय गुणाला लिकरू आलंय. आणि जसं की ह्या घरामध्ये आल्यानंतर सगळं पॉझिटिव्ह छानपैकी सगळं व्हायला लागलंय मनासारखं. चला, खमंग लोखंडाच्या कढईत रवा भाजून घ्यायचे. तेल टाकून भाजून घ्यायचे म्हणजे छान असं फुलतो आपला उपीटाचा किंवा शिरा असो. ते मोहरी छान तडतडली की कांदा, हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे. थोडीशी उडदाची डाळ, ते सुद्धा तेलामध्ये जास्त छान तळून घ्यायची. आचार्यासारखं उपीट होतं मस्तपैकी. हळद, चवीनुसार मीठ, पाणी. तर आता थोडा थोडा रवा टाकून मस्त असं आपल्याला. थांब ना बाळा, दादूला उपीट करते तुला खायला. एक मिनिट. आता मी तयार झाले. उपीट ते बनवलं समर्थच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. अगोदर मग तो नवीन घेतलेला सेट आहे ना तो घातला होता. मला एकदम कम्फर्टेबल वाटणार तो काढला आणि मी आपला हा रेग्युलरवाला घातला. चला, काय आज पॅरेंट मीटिंग वगैरे नाही. आमचं थोडंसं काम आहे म्हणून आम्ही भेटण्यासाठी चाललो टीचरला. तर चला. कुठं चाललंय तू? दादाच्या स्कूलला. चला, चल म्हणा. सगळ्यांना घेऊन जातो. चला तर मंडळी आमच्यासोबत. सगळ्याला घेऊन जातो. टिफिन वगैरे सगळं भरायला. तर चला निघूया आता. मोबाईल नाही बाळा, एकदा गॅस, लाईटचे बटन, दरवाजा सगळं बघितलं तर वाऱ्यानं आपटते. चला, चल बाहेर. तर माझं असंच आहे, कुठेही निघताना मी एकदा डबल राऊंड मारतेच. ये ना पिल्लू, हळूहळू पडशील. सांग ना बाळा. मेघा मॅडम आहे, सांग तुझ्या टीचरचं नाव. मेघा मॅम. हा, शाळेचं नाव काय आहे? मॅम. 1 जुलै आज डॉक्टर डे सुद्धा होता आणि सोबतच शाळेमध्ये ना समर्थच्या ग्रीन डे सेलिब्रेशन केलं होतं. जसं की प्ले ग्रुप, ज्युनियर आणि सिनियरसाठी. आणि घरूनही छान असे ग्रीन वस्तू बनवून आणायला सांगितलेल्या होत्या.
खूप सुंदर सगळ्यांचं इथं त्यांनी ठेवलं होतं. हे जंगल वगैरे सगळं केलेलं होतं. गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं होतं आणि लाडूला मस्त असं बघायला भेटलं बरं का आज. आणि आमच्या डोक्यात अजिबात सुद्धा नव्हतं की हे सगळं आहे ना आपण आज जायला पाहिजे. तर लाडूचे छान छान असं फोटो टाकले. आणि काल सकाळी लाडू अगोदरच रडत होता मला दादाच्या स्कूलमध्ये जायचं आहे. हे बघितल्यानंतर तर मग आता उद्या काही खरं नाही आहे. तर हे बघा सुंदर असं केलं होतं. आम्ही फोटो वगैरे सगळं काढलं आणि हे सगळं मुलांनीच केलेलं होतं. त्यानंतर जे आमचं काम होतं स्कूलमध्ये तर तिकडं आम्ही आता निघालो आहोत. माझी मजा आहे. बस. तुझे बस किती आपल्या किट्टू सारखी किट्टू आठवली. हे इथे काहीच पाऊस नाही हा पाहिजे माझ्याकडे नाही रे किट्टूचा नंबर. तुझ्या आहे हो हो नाही नाही संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असं मसूर डाळीची खिचडी केलेली आहे. तूप टाकलंय. नको तुला तूप छान लागते बाळा तूप टाकल्यावर. तुला नाही दादाला टाकले दादाला. काय झालं तूप खायचं असतं का ग पिल्लू. नाही नाही मीठ टाकले मीठ 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 कमी होतं. काय टाकू नको. तूप नको. काय होते तूप खाल्ल्यावर. हा तुला सर्दी होती आहे. बरं नाही टाकत चला चला जेवण करा. मोबाईल बघत बघत जेवायचं आहे. असली कसली सवय लावून घ्यायला तू स्वतःला. तर हे आहे आमच्या गावाकडल्या घरचा CCTV कॅमेरा जे की मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी चेक करत असते. आणि आहोने मला सांगूनच ठेवले की तू जेव्हा जाग येईल तू फोन बघतेस तर चेक करत जा. आपले जनावरं ट्रॅक्टर अवजारं सगळं बाहेर असतं आणि त्यामुळं मग मी असं चेक करत असते. थोडा वेळ बघते. तर आम्ही कुठं जरी असलो तर आम्ही घराकडं असं लक्ष ठेवतो. कारण जे काय आहे आपलं इथूनच सुरुवात आहे आणि हेच आपली सगळी दुनियासुद्धा आहे. म्हणजे आपली घर शेती जनावरं काही म्हणा गावाकडलं जे आपलं सोनं आहे ते. नणंदबाई असतात तर घरामध्ये ते TV बघतात. ह्या टायमिंगला त्यांच्या सिरियल वगैरे मराठी पिक्चर ते चालू असतात. आणि थोडंसं आज कामानिमित्त बाहेर गेलते आणि हे मलाच बोलतात बरं का इथं फोनवरती. तर मी म्हणत होती कॅमेऱ्याकडे का बघत नाही. त्यांना माहीत होतं हे व्हिडिओ शूट करते त्यामुळं ते ना बघत नव्हते. मुद्दाम बाजूला तिकडं रोपाकडे गेलेले. तर तिकडं आपले रोप आहेत तर ते सकाळी उठल्या आणि बाहेरून कुठून आलं की सगळं आजूबाजूला परिसर सगळा बघतात. आणि खूप छान असं आपल्या गावाकडलं वातावरण आहे संध्याकाळचं. तर चला व्हिडिओला मी इथंच थांबवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलवर डेली लॉंग व्हिडिओ आणि मिनी ब्लॉगसुद्धा येतात. तर तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा.